काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपण थेट सतेज पाटील यांच्याकडे जाऊया. सतेजजी, खरं तर अनेक ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय. असं असताना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. तुमची प्रतिक्रिया? नाही, सातत्यानं लोकसभेच्या आधीपासून आमची मागणी आहे की हा गरज नसलेला महामार्ग करू नये. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन कारण नसताना हा महामार्ग केला जातोय. शक्तीपीठ जी आहेत तिथं निधी द्यावा. हा निधी 86,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा जुन्या कॉन्ट्रॅक्टरांची 84,000 कोटीची बिलं आहेत ती द्यावीत. आता अनेक रस्ते या महाराष्ट्रातले खराब, त्याला निधी द्यावा. परंतु हा हट्ट काय आहे की शक्तीपीठ करणं गरजेचं आहे. रत्नागिरी नागपूर एक्झिस्टिंग हायवे असताना परवा देखील जाहीरपणे सांगितलेलं आहे की या हायवेला जोडणारे अँसेसरी रोड्स कुठले आहेत. हे असताना या मार्गाचा आग्रह शासन का करते माहित नाही. आता सुद्धा मला धाराशिव मधनं फोन होता. तिथं पोलिसांनी मोजणी करणाऱ्या अडवणाऱ्या शेतकऱ्यांना अटक केलेली आहे. मला वाटतं ही दडपशाही चाललेली आहे आणि ऑलरेडी राज्य 9.5 कोटी कर्जात आहे. हा 86,000 कोटीचा बोजा का सरकार उचलते कळत नाही. सतेजजी, काय भूमिका असणार आहे तुमची किंवा या सगळ्या परिसरामध्ये? आपण बघतोय मागच्या वेळेपासून बरीच आंदोलनं सुद्धा झालेली आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही धाराशिवचा उल्लेख आता केलात, धाराशिव आणि सोलापूर या सगळ्या ठिकाणचे शेतकरी एकत्र आलेले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर घोषणाबाजी केलेली आपण बघितली. पोलिसांनी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. तुमची नेमकी भूमिका काय असेल यानंतरची? आम्ही सातत्यानं सगळे संपर्कात आहोत. या 12 जिल्ह्यातले लोक आम्ही संपर्कात आहोत. अगदी 1-2 लोक कोणतरी कुणाची तरी राजकीय दबावामुळे मान्यता घेणं आणि मग हा महामार्ग सगळ्यांनाच मान्य असं करणं चुकीचं आहे. विकासाच्या उलटे आम्ही नाही आहोत, विकासाच्या आडवे नाही आहोत. परंतु मराठवाड्याचा विकास करायचा असेल तर ते पाणी देण्याचं काम करावं. या रस्त्यानं सामान्य शेतकऱ्याचा, सामान्य माणसाचा काही फायदा होणार नाही आणि आमची आंदोलनाची भूमिका ही उद्याच्या भविष्यकाळात तीव्र राहील. सतेजजी, नेमका शेतकऱ्यांचा विरोध कोणकोणत्या गोष्टींना आहे किंवा शेतकऱ्यांना नेमका काय फटका बसणार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? नाही, आज रत्नागिरी नागपूर हायवेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या एक्झिस्टिंग जमिनी गेलेल्या आहेत. म्हणजे परभणीमध्ये मी मध्ये गेलो होतो. परभणीमधले म्हणले आमच्या ऑलरेडी 20-25 एकर त्या कुटुंबातली जमीन गेलेली आहे. आता परत 25-30 एकर जाते. म्हणजे जी जमीन वडिलोपार्जित जमीन जी आहे ती जमीन आज पूर्णपणे काढून घ्यायचं काम सरकार करते आणि गरज नाही या रस्त्याची. समृद्धी झाला, तिथं लोकांनी सहकार्य केलं. अनेक नॅशनल हायवे या राज्यामध्ये झालेले आहेत. फार कुठं विरोध लोकांचा झालेला नाही. आमच्यातून रत्नागिरी कोल्हापूर तो नागपूर हायवे झाला ना, त्याला लोकांनी विरोध केलेला नाही. संकेश्वर मार्गे, आंबोली मार्गे रस्ता चाललाय, आग्रा मार्गे, त्याला लोकांनी विरोध केला नाही. किंवा गगनबावडा कोल्हापूर मार्गे हा रस्ता जातोय, त्याला लोकांनी विरोध केलेला नाही. अनेक रस्ते आहेत महाराष्ट्रातले की जिथं नॅशनल हायवे झाले, रस्ते गेले, कोणीही विरोध केलेला नाही. परंतु हा गरज नसलेला रस्ता आहे. शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. विशेष करून कोल्हापूर सांगलीमध्ये भरावामुळे महापुराचा प्रचंड त्रास या 2 जिल्ह्यांना होणार आहे आणि हजारो शेतकरी उद्याच्या भविष्यकाळात भूमिहीन होणार आहेत. अगदी सतेजजी, म्हणजे या मुख्य ही जी कारणं आहेत यामुळे सध्या शेतकरी या मार्गाला विरोध करतायत. नाही, नसलेला मार्ग आहे. म्हणजे गरज अजिबात या मार्गाची त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे कोणी प्रूव्ह करू शकणार नाही की याची गरज आहे. म्हणजे आज मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला, तो गरजेचा होता. कोणी त्याला काय केलं का नाही, गरज होती. तो आज पुन्हा त्याचा वाढ होते, त्याला मान्यता आहे. कोल्हापूर पुणे हायवे हा 6 लेन होतोय, ती गरज आहे. म्हणजे जे गरजेचं आहे तिथं लोक आणि जनता किंवा शेतकरी विरोध करत नाही आहेत. जे गरजेचं नाही आहे, फक्त कुणाला तरी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची म्हणून हा हायवे केला जातोय असं आमचं ठाम मत आहे. बरं. सतेजजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. आपण राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिक बोलूयात. राजूजी, आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्गाला आतापर्यंत या सगळ्या कोल्हापूर